की मध्ये आमची एक्झाम चालू होते ना, आता सुट्टी लागली, त्याला सुट्टी लागली, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्हाला बी सुट्टी लागली, म्हणजे आम्हाला कोणाला सुट्टी लागली. आणि तुम्हाला लवकरच लय भारी सरप्राईज भेटणार आहे की आमच्या प्रथमेशचा बड्डे आला नाही, आमच्या प्रथमेशचा बड्डे आहे, त्याच्यामुळे आम्ही लय भारी सरप्राईज ठेवणार आहे. प्रथमेश तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आहे. प्रथमेश तुमचं बरं आहे सगळं? हो. हां, धरा प्रथमेश शूट करा आमचा ब्लॉग. आणि इकडे बघा माझी बहीण पिऊ, हाय बोल. हाय. आणि गाईस तुम्हाला मी चला आज एक इंटरेस्टिंग चीज दाखवू. चला तुम्हाला ट्रॅक्टरचं त्याचं वरचं तोंड दिसत असेल, थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा इथं ट्रॅक्टर आहे, बघा तिथं ट्रॅक्टर आहे. तुम्हाला JCBचा आवाज येत असेल, JCBचा आवाज येते ना, तिथं JCB चालू आहे. पहिला धरा पहिला आमचा ब्लॉग शूट करा. आणि गाईस JCB चालू आहे कारण की ती खड्डा केलेला आहे लय मोठा, त्याच्यामुळे त्याचा JCB. चला आपला अड्डा होतो. आमची होंडा बुगाटी ही लय भारी गाडी, तुम्हाला सांगू का. आणि ही गाडी एवढी भारी की हिला फुल रेस दिली ना आखी ढगात जाऊन पडती. आणि तुम्हाला आम्ही प्रथमेश बी दाखवतो आज. प्रथमेश काय चाललंय? बरं चाललंय सगळं? हो. प्रथमेश तुमचा डायलॉग आता दुसरा करा, दुसरा डायलॉग सांगा एक नवीन. अजून डायलॉग नाही बनवला. आणि तुम्ही कुठं जाणार तुमच्या बड्डेला? वॉटर पार्क, मॅजिक वॉटर पार्क. तुम्ही तिथं राहुल रोडला. गाईस आता नवीन वॉटर पार्क झालेलं आहे आणि लय स्वस्त आहे. छोटे पोरांचे तिकीट 1 ते 5 वर्षापर्यंत तिकीट फ्री आहे आणि 5 ते 10 वर्षापर्यंत 300 रुपये तिकीट आहे. 299 रुपीज तिकीट आहे 5 ते 10 वर्षाचं. आणि अबाव 10 वर्षाचे तिकीट आहे 599 रुपीज तिकीट आहे. लगेच विजिट करा मॅजिक मुवमेंट वॉटर पार्कला. आणि गाईज लय भारी वॉटर पार्क आहे तुम्हाला सांगतो मी. आणि लय स्वस्त बी आहे आणि अनलिमिटेड जेवण, ही मेन गोष्ट, अनलिमिटेड जेवण. आणि तुम्ही तिथं काय बी खाऊ शकता, अनलिमिटेड जेवण आहे. आणि वॉटर पार्क तर लय भारी आहे. कुठे सांगू? कृष्ण रोड, राहुल रोड, मॅजिक मुवमेंट वॉटर पार्क, राहुल रोड. आणि काय वॉटर पार्क बी लय भारी. आम्ही रविवारी जाणार होतो, ह्या रविवारी जाणार आहे आणि पिल्याच्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशी जाणार आहे पिल्या. चला तुम्हाला रूम दाखवतो. हां, ते रूमची एक टूर देतो तुम्हाला. अशीच ती मोकळी रूम आहे, तुम्हाला दाखवतो. बघा तर बघा पिल्या स्केट करून दाखवा. काहीच कलरची बघा, कलरची बॉटल खोलते. ही नको खोलू. बघा गाईज माझी मामाची पोरगी आलेली आहे. हाय कर दीदी. गिरी पळून ती जरा लाजली त्यामुळे ती गेली पळून. किचनमध्ये चला. किचनमध्ये ही बघा इकडं. बघा हे आमचं पुढचं ग्राउंड खेळायचं. चला यू हाय कर. बघा माझी बहीण हाय करती. गाईज जरा ऊन लय त्यामुळे लय कंटाळा येतो ब्लॉग करायला. आणि ब्लॉगमध्ये काय बोलायचं ते आम्हाला विचार करायला लागतो ना, त्याच्यामुळे. आणि गाईज तुम्ही माणसानं आम्ही कुठे राहिला आहे, आम्ही राहिला आहे पुण्यात, पण आम्ही नाही सांगणार कुठे राहतो आम्ही. आणखी तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता त्याच्यामुळे. लवकर सांगू, आमचे सबस्क्रायबर जास्त वाढले ना तुम्हाला आम्ही लवकर सांगते आम्ही कुठे राहतोय, तुम्ही आम्हाला भेटायला या. गाईज प्रथमेश दरवाजा लावतो. दरवाजा लाव प्रथमेश. बघा असं लावायचा, असं दरवाजा. कोणाला नसलं माहीत तर असं दरवाजा लावायचा. प्रथमेश हसतोय. प्रथमेश हसून दाखव एकदा. हसून दाखव. बघा कसं हसते. आणि माझी बहीण मी कशी हसते. मी हसून दाखव. बघा कशी हसते. गाईज इकडे आमची दुसरी लॅम्बोर्गिनी बघा. आणि आमची तिकडे दुसरी निसान GTR बघा तिथे. आणि आमची लॅम्बोर्गिनी उरूस त्या साईडला आहे का तिथं. आणि आमचा घोडा बघा तिकडे.
गाईज तुम्हाला एक चीज दाखव थांबा, तुम्हाला एक पाल दाखवतो. पाल लय भारी पाल आहे. ते बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. ते बघा दिसली पाल कशी बसली याला. ते पालीचं पिल्लू मोठे पाल नाही. मोठी पाल नाही, पालीचं पिल्लू ते. आणि उंच डिग्री तर लयची कवा आयफोन आमचा हे होतो, ओव्हर हिट होतोय त्याच्यामुळे. गाईज ब्लॉग मध्ये आणि गाईज आता प्रथमेशने आज प्रथमेश इकडे बघ. प्रथमेशने आज माझ्या बहिणीला बघा असं वर ठेवलं तिने. प्रथमेश इकडे बघ, तिला खाली उतरव. चल उतरवलं मला म्हणती ती. खाली उतर. प्रथमेश तू आज सुट्टी का घेतली? असंच नाही, आज सुट्टी घेतली ब्लॉगसाठी. त्यामुळे गाईज आणि उद्या ब्लॉग नाही येऊ शकत कारण की प्रथमेश उद्या शाळेत चाललं त्याच्यामुळे. तर आम्ही ब्लॉग उद्यापासून सुट्टी. हा, त्याला उद्यापासून सुट्टी आहे. त्यामुळे आता आम्ही ब्लॉग करू, संडेला करू नाही, सॅटर्डेला करू नाही, उद्या करू. ब्लॉग तर लवकरच येणार, सुट्टी लागली त्याच्यामुळे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, ब्लॉग लवकरच येणार. आणि आता प्रथमेश सुट्टी लागली, प्रथमेश गावाला जाणार नाही कारण की तो गावाला जाऊन आलेला आहे. मी गावाला जाणार पण लगेच नाही जाणार, मी लय दिवसांनी जाणार. मी जाणार, तारीख नाही सांगत, मग तेव्हा जाईन तर सांगतो तुम्हाला. आणि गाईज तुम्हाला हे सांगू का, तुम्हाला गाईज हे सांगू की हे बघा, तुम्हाला एक स्केट करून दाखवतो मी. गाईज आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाटलं ब्लॉग एंड करतो, नाही एंड नाही करत कारण की आपला ब्लॉग बारीक नसतो दुसऱ्यांसारखा. आपला ब्लॉग मोठा असतो चांगला आणि दुसऱ्यांसारखा म्हणजे बघा, आम्ही ब्लॉग करतो, आम्ही असे 9-5-10 मिनिटाचे नाही करत, आम्ही 10 मिनिटाचे बरोबर ब्लॉग करतो. आणि तुम्हाला मस्त गाणे मजा बी आली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही 10 मिनिटांनी ब्लॉग करतो, 10 मिनिटाचा. आणि आज तुम्ही बोलताना आम्ही हळूहळू का बोलतो कारण की आम्हाला नाही का जरा काय बोलायचं त्याचं डोकं येऊ दे ना, म्हणजे मग आम्हाला बोलता येईल. आणि प्रथमेश फोन घेऊन उभा आहे, दाखव. प्रथमेश बघा उभा होता आता फोन घेऊन आणि लय लाज होतो तो कॅमेरा पुढे, काहीच बोलत नाही. हां बघा प्रथमेश, तुम्ही एक काम करा ना, एकदा पुडी खाऊन दाखव जोरात आणि खाली सांडा खाली पडा खाली. गुडघ्याला लागले हो. जरा प्रथमेश मोबाईल सांभाळतो मी, थोडं काम. प्रथमेश काहीच काम करत नाही, मी त्याला फक्त एकच गोष्ट देतो, आम्ही ब्लॉग करतो आणि त्याच्या हातात कॅमेरा देतो आणि मी स्वतः ब्लॉग करतो. हे कामच करत नाही गाई. जरा सांगा, जरा कमेंटमध्ये लिहा प्रथमेश जरा काम करत जा, नाही तर त्याला एक नावाने बोला, पिल्या जरा काम करत जा तू, असं बोला त्याला, तू कामच करत नाही. हां गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगू का, प्रथमेशला हसायला होतो, तुम्हाला आवाज येईल बघा हसायचा. आला का हसायचा आवाज? गाईज पळून चाललाय गाईज. इकडे दाखव प्रथमेश, इकडे बघ, इकडे प्रथमेश, इकडे प्रथमेश, इकडे तू हाय कर, हाय. टेंगुल गाईज मी चाललो घरी, बाय बाय. आता मी येणार नाही गाईज परत आलो ब्लॉग करायचं त्याच्यामुळे आलं, नाही तर नसतो आलो. ते प्रथमेश नीट ब्लॉगच करत नाही, नुसता कमेंटमध्ये बी असले आपण प्रथमेश जरा ब्लॉग करत जा. नाहीच तुम्हाला एक गोष्ट सांगू बघा कसं घ्यायचं. गाईज आणलं ब्लॉग येणार नाही 2-3 दिवस मी पडलो तर गाईज माझी फाटती. प्रथमेश चल इकडे ये, चल प्रथमेश इकडे. तुम्हाला गायची माहिती काय असतं, माहीत नसेल सांगतो, ही दुर्बीण असते. कोण बाहेर आलं माणूस त्याला आतमध्ये दिसायला याच्यातून बघतात. गाईज तुम्हाला माझी सायकल लावू का, ते आतमध्ये ठेवली जाऊ द्या, तुम्हाला नंतर लागू. बाहेरचं वातावरण बघा किती ऊन आहे. गाईज चांगलं आज ब्लॉग लय दिवसाने केला, जरा आम्हाला भ्याव वाटते. आम्ही दुसरं काय बोलू नको. आलो हाय माझ्या पशीचे. हा गाईज जरा मम्मी मला जेवायला बोलली होती, त्यामुळे
त्यामुळे ब्लॉग जरा थोड्या वेळाने ब्लॉग आता एंड करायला आलेला आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग शेअर करा. तुम्हाला काय बी डाऊट असला तर कमेंट करा. बाय बाय.